युक्ताहार न लगे आणिक साधने, युक्ताहार न लगे आणिक साधने, अल्पनारायणे दाखविले, अल्पनारायणे दाखविले. कलियुगा माझे करावे कीर्तन, कलियुगा माझे करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी. न लगे लौकिक सांडावा व्यवहार, न लगे लौकिक सांडावा व्यवहार. घ्यावे वनांतर भस्म दंड, घ्यावे वनांतर भस्म दंड. कलियुगा माझे करावे कीर्तन, कलियुगा माझे करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी. तुका म्हणे मज आणिक उपाव, तुका म्हणे मज आणिक उपाव. दिसती ते वाव नामे वीण, दिसती ते वाव नामे वीण. कलियुगा माझे करावे कीर्तन, कलियुगा माझे करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी. कलियुगा माझे करावे कीर्तन, कलियुगा माझे करावे कीर्तन. आज आला अभंग. आज आपण 50 अभंगामधला चौथा अभंग करतोय, म्हणजे पहिल्या सप्ताहाचा चौथ्या दिवसाचा अभंग आपण करतो. अभंगाचा सरळ अर्थ आहे योग क्रिया, उपवास किंवा इतर साधनेही परमेश्वर प्राप्तीसाठी लागत नाही. नारायणाने एक अत्यंत सोपा आणि साधा मार्ग दाखविला आहे. या कलियुगामध्ये भगवंताचे कीर्तन करावे, त्यामुळे नारायण तुम्हाला भेट देईल. या मार्गाने लौकिक व्यवहार त्यागावा लागत नाही किंवा अरण्यामध्ये जावे लागत नाही, अंगाला भस्म लावावे लागत नाही किंवा दंडही धारण करावा लागत नाही. यावर तुकाराम महाराज आपले मत सांगत आहेत. तुम्ही मला विचाराल तर एक नामस्मरणाशिवाय जे जे उपाय आपल्या समोर दिसतात ते सर्वच व्यर्थ आहेत. आज आला अभंगाचा साधा सरळ अर्थ. आता प्रस्तावना, या अभंगामध्ये प्रवेश करूया, अर्थात या अभंगाची भूमिका पाहूया. या अभंगामध्ये कलियुगा माझी करावे कीर्तन हा साधनाचा विधी म्हणजे आदेश आहे. दुसऱ्या पादामध्ये या विधीचे फळ सांगितले आहे. काय? तेने नारायण देईल भेटी. युक्ताहार न लगे आणिक साधने, न लगे लौकिक सांडावा व्यवहार. घ्यावे मनांतर भस्म दंड. हा इतर साधनांचा निषेध सांगितला आहे. आणि शेवटला जो चरण आहे, तुका म्हणे मज आणिक उपाव. दिसती ते वाव नामा विण.
एवढे बोलून तुकाराम महाराज नाम साधनेची स्तुती करतायत. म्हणजे हा अर्थवाद आहे. तेव्हा कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण भेटी देईन या अभंगाचा अर्थ आणि समन्वय दोन्ही झालेला आहे. आता या अभंगामध्ये भूमिका पाहूया, प्रवेश कशा तऱ्हेने करायचा ते पाहूया. माणूस हा मुळात 2 पायाचा पशुच आहे. त्यामध्ये पशुत्व जे असते ना ते जागृत असते. तोपर्यंत खाणे पिणे झोपणे एक मादी पाहून प्रजा उत्पन्न करणे आणि एक दिवस पाय झटकून मरणे एवढेच जाणतो. पण ज्यावेळी त्यास आपल्या पशुतुल्य व्यवहाराचे जागरण होते तेव्हा तो पूर्ण मनुष्य होण्यासाठी यत्न करायला लागतो आणि पूर्ण मनुष्याचा लाभ झाल्यावर तो पूर्ण देवत्व प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करायला लागतो. भगवद्गीता सांगते, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कच्चिन माम वेत्ति तत्वतः. अर्थात याचा अर्थ, हजारो लोकांमध्ये कोणी एखादा परमेश्वर प्राप्तीसाठी प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्न करणाऱ्यांपैकी एखादाच कोणी मला तत्वाने ओळखतो. हा याचा अर्थ आहे. मनुष्यामध्ये पामर, गोंधळलेला, निश्चय झालेला साधक, मुमुक्षु, सिद्ध असे मानसिक अवस्थावाले भिन्न भिन्न असलेले लोक असतात. तुकाराम महाराज हे यापैकी साधनविषयी गोंधळात आणि द्विधा मनस्थितीमध्ये असणाऱ्या माणसाला निश्चयाकडे नेण्यासाठी, नामाचा मार्ग दाखवण्यासाठी हा अभंग लिहिलेला आहे. सगळीच माणसे पशुप्रवृत्तीची असतात असे नव्हे. संगतीमुळे विवेक जागृत झालेला असतो, तर काही माणसाच्या मनात स्पष्ट आणि अस्पष्ट संतांच्या संगतीमुळे विवेक जागृत झालेला असतो. तुकाराम महाराज म्हणतात, बैसता संताचे संगती कळो आले कमळापती. पुढे, आपुले कोणीच नव्हती निश्चय चित्ती दृढ झाला. पुढे ते म्हणतायत, फलकट तो संसार येथे सार एक भगवंत. असे महाराज निश्चयाने सांगतात. आणखी पुढे सांगतायत आणखी एका श्लोकामध्ये, आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नोही. केरती माईके दुःखाची जनिती नाही आदिरंतीर अवसाने. अशा संत वचनामुळे समोर दिसणाऱ्या संसारापेक्षाही या संसाराचे कारण असणारी अदृश्य शक्ती आहे असा निश्चय होतो. सर्वच तिला देव, भगवंत, परमात्मा, ईश्वर या नावाने ओळखतात. त्या परमात्म्याच्या प्राप्तीसाठी ऋषी, मुनी आणि संतांनी अनेक साधने सांगितली आहेत. जशी यज्ञयाग, तपस्या, 3 ध्यान योग,
किंवा हठयोग, 4 भक्ती उपासना, 5 ज्ञान, 6 ध्यान धर्म, 7 अतिथी पूजन, 8 व्रते, 9 तीर्थयात्रा, 10 गंगा स्नान इत्यादी. पण या अनेक साधनापैकी मी नेमके कुठले साधन करावे, माझी योग्यता कुठल्या साधनामध्ये आहे, हे साधकाला कळत नाही. तो गोंधळामध्ये राहतो. इथे साध्य पदार्थाविषयी गोंधळ नाही. परमात्मा आहे असे परोक्ष रूपाने त्यात निश्चित ज्ञान आहे. पण साधनाचा गोंधळ मनात असतो. तो एका अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी स्पष्ट केला आहे. आता माझा तव खुंटला उपाव, जेणे तुझ्या तुडची पाव. करू भक्ती तरी नाही भाव, नाही हाती जीव कवणे दिशी. धर्म करू तरी नाही चित्त, दान देऊ तरी नाही भित्त. नेणो पूजा ब्रह्मण अतीत, नाही भूत दया पोटा हाती. नेणो गुरुदास्य संत सेवन, जप तप अनुष्ठान. नवे वैराग्य वन सेवन, नवे दमन इंद्रियासी. तीर्थ करू तरी मन नये सवे, व्रत करू तरी विधी नेणे स्वभावे. देव जरी आहे म्हणून मद सवे, तरी आपण परावे न वंचे. म्हणून झालो शरणागत, तुझा दास मी अंकित. याचे काही न लगे संचित, झालो निश्चिंत तुका म्हणे. आणखी एकदा एका अभंगामध्ये ते म्हणतात, आता उचित ते तू करीन, तारीसी तरी तारी मारी. जवळी धरी अथवा दूरी घाली, घाली संसारी अथवा नको. शरण आलो नेणते पण, भाव आणि भक्ती काहीच नेणी. मतिमंद सर्वज्ञानी, बहुरंक उणे रंकावणी. याला भगवत शरण्यता म्हणतात. इथे भक्ती, धर्म, दान, ब्राह्मण, अतिथीपूजन, भूतदया, गुरुदास्य, संत सेवा, जप तप, वैराग्य, वनसेवन, इंद्रिय दमन, तीर्थयात्रा, व्रते, वैकल्ये इत्यादी उपाय सांगितले आहेत. ते मला जमत नाही, त्याच्यामध्ये माझी शक्ती नाही, त्याच्यामध्ये माझी योग्यता नाही. यामध्ये काय करावे आणि काय न करावे हे मला समजत नाही. म्हणून मी तुझेच पाय धरले आहेत असे तुकाराम महाराज सांगतात. वेदामध्ये म्हटले आहे, यमे वेश वृणते तेन लभ्यस, तस्य आत्मा विरुणते तनु स्वाम. साधन ज्या परमात्म्याला आपल्या जीवनाचे साध्य म्हणून स्वीकारतो, त्या परमात्म्याच्या द्वारेच त्याची प्राप्ती होते.
तोच परमात्मा आपले सगळे स्वरूप साधकाला दाखवतो. याचाच अर्थ असा आहे की परमात्माला प्राप्त करायचे असेल तर परमात्माला शरण जावे. तो परमात्माच वाट दावी हात करी धरून या, अशा तऱ्हेने साधकाला वाट दाखवतो. साधकाच्या मनात साधनाविषयी जो गोंधळ असतो, गोंधळ म्हणजे हे करू की ते करू, काय करू, असा विचाराचा संदेह असतो. त्याचे निराकरण तुकाराम महाराज करतात. अधिकार तैसा करू उपदेश, साये ओझे त्यास तिची घ्यावे. अधिकार तैसा दावियेला मार्ग, चालता हे मग कळू येते. या पद्धतीने तुकाराम महाराज साधकाचा जसा अधिकार असेल तसाच उपदेश करावाचा असतो. नवजात बालकाच्या तोंडात दुधाऐवजी मसाले तिखटाचे पदार्थ कोंबले तर ते बालक मरूनच जाईल. अशा तऱ्हेने अनधिकारी माणसास उच्च साधन सांगितले तर ते साधन त्याच्या अनर्थास कारण होईल. या साधकास कुठलेही साधन जमत नाही, पण भगवत प्राप्तीची त्याला तीव्र इच्छा आहे. अशा साधकास निराश करता येत नाही. म्हणून तुकाराम महाराज दुसऱ्या चरणामध्ये सांगतात काय, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझे करावे कीर्तन, तेने नारायण भेट देईन, तेने नारायण भेट देईन. तुकाराम महाराज म्हणतात की हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये तुम्हाला कीर्तन याच साधनाचा अधिकार आहे. तेव्हा कीर्तन करा, कीर्तन करावे. आता कलियुग म्हणजे काय, कीर्तन म्हणजे काय, या दोन शब्दाचा विशेष विचार करून शास्त्रामध्ये 4 युगाची कालगणना आहे. 1 सत्ययुग, 2 त्रेतायुग, 3 द्वापार युग आणि 4 कलियुग. सत्ययुगामध्ये धर्म आणि सत्य हे दोघेही त्यांच्या पूर्ण अवस्थेमध्ये असतात. याला सुवर्णयुग असेही म्हटले जाते. या युगात भगवंताचे 4 अवतार झाले. मत्स्य, कूर्म, वराह आणि नारसिंह हे 4 अवतार झालेले. त्रेतायुगामध्ये 75% धर्म आणि 25% अधर्म असतो. कर्मकांड, हवन, यज्ञयाग यांनाच महत्व येते. आणि या युगामध्ये वामन, परशुराम आणि राम हे 3 अवतार झालेले असतात. त्रेतायुगामध्ये धर्म आणि अधर्म समसमान असतात. लोक परिचर्या, पूजापाठ, अर्चना याच्यामध्ये लीन होतात. याच्यामध्ये अवतार भगवान कृष्ण आहेत. 4 कलियुग, या युगामध्ये पाप आणि अधर्माचाच बोलबाला असतो. यामध्ये केवळ हरिनाम संकीर्तनच मुक्तीचे साधन होते. यामध्ये सफेद वेशामध्ये घोड्यावर बसून कल्की नावाचा विष्णूचा अवतार होतो. तेव्हा सगळ्याच शास्त्रांनी एकजुटीने कलियुगामध्ये
भगवत नाम संकीर्तन आज आपल्या मुक्तीचा सोपा उपाय सांगितला आहे. आता कीर्तनाचा विचार करू. कीर्तन म्हणजे काय? श्रवणम कीर्तनम अर्चनम विष्णो स्मरणम पादसेवनम सख्यम दास्यम आत्मनिवेदन अशा प्रकारच्या 9 भक्तीमध्ये कीर्तन ही एक भक्ती आहे. कीर्तन म्हणजे भगवंताच्या गुणाचे, भगवंताच्या रूपाचे, भगवंताच्या नामाचे, भगवंताच्या लीलाचे, भगवंताच्या विभूतीचे वर्णन करणे, स्तुती करणे, महात्म्य सांगणे. भारतीय भक्ती परंपरेचे कीर्तन हे अत्यंत महत्वाचे अंग आहे. ज्यामध्ये भगवंताविषयी प्रेम आणि समर्पण यांना सांगितलेले संगीत आणि लय गीतीच्या माध्यमामधून व्यक्त केले जाते. कीर्तनामध्ये महर्षी नारद एक अत्यंत प्रसिद्ध पौराणिक व्यक्तिमत्व आहे. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, कीर्तन सांग होय अंग हरिरूप, प्रेमे छंदे नाचे डोले, हारपले देह भाव. आणखी एका ठिकाणी म्हणतात ते, कीर्तनाचे सुखी होय देव, पंढरीचा राव संगी आहे. आणखी एका ठिकाणी म्हणतात, तुका म्हणे त्याला गोडी कीर्तनाची, नाही आणि काची प्रीती. आता कलियुगा माझे करावे कीर्तन हा जर विधी आहे, तर विधी हा फळासाठीच केला जातो. दुसऱ्या चरणाच्या दुसऱ्या पादामध्ये सांगितलं आहे, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल. तेने म्हणजे कीर्तनाने काय होईल? नारायण म्हणजे भगवंत साधकाला भेट देईल. म्हणजे भगवंताने साधकाला भेट देणं म्हणजे काय? म्हणजे साधकाच्या अंतःकरणामध्ये प्रतीत होणं. त्याच्यासाठी प्रमाण आहेत, काय त्या उरले वेगळे आणिक, वैकुंठ नायक दया कंठी. तुका म्हणे आम्हा प्रेमा उणे ते काही, पंढरीचा राणा साठविला हृदय. परितया पशी पांडवा, मी हारपला गिवसावा, जेत नाम घोष बरवाम करती माझा. आणखी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ते पहाटे विण पहावीत, अमृते विण जीववीत, योगे विण पहावीत, अमृते विण जीववीत, योगे विण दावित कैवल्य डोळा. हजारो लाखो कोटी वेळा भगवन नामाचा जप केला, भगवंताची स्तुती केली, तर भगवंत हृदयात येऊन बसून जातो ना. हा सगळ्यात संतांचा अनुभव आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची होय देव गुरु, पडिये देव भाव पुरवी वासना, अंती ते आपणा पाशी न्यावे. आता या कलियुगामध्ये भगवत प्राप्तीचे साधन म्हणजे काय? तर ते कीर्तन, याचा विधी झाला. या विधीचे फळ म्हणजे भगवंताची अंतःकरणामध्ये अभिव्यक्ती.
ही झाली. आता पहिल्या आणि तिसऱ्या चरणामध्ये भगवत प्राप्तीच्या इतर साधनाचा निषेध करत आहेत. युक्ताहार नलगे आणिक साधने अल्पनारायणे दाखविले. अष्टांग योग, समाधी साधन किंवा कर्मकांड ही सर्वच साधने आयास कष्ट यांनी भरलेली आहेत. म्हणून देवाने आम्हा मोठ्या कळवळाने साधकांना अत्यंत सोपे साधन सांगितले आहे. ते म्हणजे कलियुगा माझे करावे कीर्तन. या साधनाचे महत्व अल्पनारायणे दाखविले. दुसऱ्या ठिकाणी महाराज म्हणतात, तुका म्हणे आम्हा दोघे विठ्ठल गोगे खरे माप. ही स्तुती साक्षात नारायणाने हे साधन सांगितले आहे. ही स्तुती आहे. नारायणाने स्वतः हे साधन सांगितलेलं आहे, म्हणून त्याचं महत्व आहे. साधनाच्या निषेधामध्ये तिसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतायत, नलगे लौकिक सांडावा व्यवहार, घ्यावे मनांतर भस्म दंड. भगवत प्राप्तीचा कीर्तनाचा सोपा मार्ग स्वीकारल्यानंतर लौकिक व्यवहार सोडण्याची गरज नाही. ते सामान्य आयुष्यामध्येही संभव होते. आपली जागा सोडून अरण्यामध्ये जाण्याची गरज नाही, किंवा भस्मदंड म्हणजे संन्यास ही घेण्याची जरुरी नाही. कारण नामस्मरण कुठल्याही वेळी कुठल्याही अवस्थेमध्ये शक्य आहे. ते आपल्या स्वाधीन असते. त्यासाठी दुसऱ्या माणसाची, दुसऱ्या साधनाची, दुसऱ्या उपकरणाची गरज नसते. या साधनाबरोबर धर्म, दान, अतिथी, ब्राह्मण पूजन, भूतदया, गुरुदास्य, संत सेवन, जप, तप, अनुष्ठाने, तीर्थे, व्रते या साधनांचाही पाड लागत नाही. कारण ही सर्व साधने कायिक, वाचिक, मानसिक क्लेशाचीच साधने आहेत. म्हणून नामसाधकाने या साधनांचा विचार करून, मनामध्ये खेद करून, आपल्या मनामध्ये उगा गोंधळ उडवून देऊ नये. सरळ या कलियुगामध्ये कीर्तनाच्या नादाला लागावे. तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये नाम साधनाविषयी स्तुती करून नाम साधनाविषयी आपला अनुभव कथन करतायत. तुका म्हणे मज आणिक उपाव, दिसती ते वाव नामे विण. ज्या साधकाला परमेश्वर प्राप्तीच्या इतर साधनामध्ये शक्ती नाही, सामर्थ्य नाही, बळ नाही, त्याने केवळ आणि केवळ आपल्या मुखाचा उपयोग करून भगवंताची केवळ स्तुती करावी, नामस्मरण करावे. अशा साधकासाठी इतर सर्व साधने ही वाव म्हणजे व्यर्थ आहेत. तुकाराम महाराज प्रमाण म्हणून सांगतात, अंतजादी योनी तरल्या हरिभजनी, तयाची पुराणे भाट झाली. अंतजादी योनी हरिभजनाने तरल्या आहेत, त्यांची पुराण भाट झाली आहेत, म्हणजे स्तुती करतात. प्रमाण दाखवलेली आहेत. कोण कोण मुक्त झाले अशा त्यांनी, वैश्य तुळाधार, नंतर गोरा कुंभार,
नंतर रोहिदास सांभार, नंतर कबीर मोमीन, नंतर लतीफ मुसलमान, नंतर सेना न्हावी, नंतर कान्होपात्रा, नंतर दादू पिंजारी, तोखामेळा, बंका, जनाबाई ही संत मंडळी देखील कोठे नाही अधिकार, नर गेले वाया या स्थितीमध्ये होती. पण हरिनाम भजनानेच ती संत पदाला पोचली. देवाने त्यांना खूप मोठे केले. राम कृष्ण हरी.